जो टॉप आहे त्या पद्धतीचा शिवला कॅमेरा वाकडा होतोय। एक मिनिट। असा ह्याचा गेटअप आलाय, पाहिल्यानंतर पार्टीवेअर ड्रेस वाटतो। तुम्हाला वन पीसचा कंटाळा आला आणि कधीही तुम्ही ह्या ड्रेसेस शिवताना एक विचार करायचा की तुम्ही नेहमी काय घालता, कसं पाहत जा, म्हणजे त्याचा गेटअप खूप सुंदर आहे। आता मी तुम्हाला पॅन्ट दाखवते ह्या बाजूने। हे बघा, ही अशी पूर्ण शिवलेली आहे। असं तिचं मन आहे। ऐकलं भरपूर आपल्याकडे साड्या येतात कोरियरने, खरंच सांगते खूप। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मागे तुम्हाला ड्रेस दिसतोय। नेहमी साड्यांचे ड्रेसेस शिवते पण वन पीसच असतात, तर वेगळ्या पॅटर्नचं तुम्हाला पाहायचं होतं। पूर्ण ड्रेस दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कॅमेरा ॲडजस्ट करून। तर तुम्ही पाहू शकता हा असा पूर्ण ड्रेस आहे। तर लुक वाईज कसा दिसतोय, तर त्याच्यामध्ये तुला हाईट कमी वाटत असेल, हे असं आहे। साडीमधून जेव्हा आपण वन पीस शिवतो त्या ह्याच्यामध्ये ह्यावेळेस पॅन्ट आणि आपला जो टॉप आहे त्या पद्धतीचा शिवला कॅमेरा वाकडा होतोय। एक मिनिट। तर कॅमेरा मी ॲडजस्ट केलेला आहे। खूप सुंदर गेटअप येतो। तर वन पीस शिवण्याऐवजी आम्हाला टॉप शिवायचे आहे मॅडम, वन पीस वापरण्यात येत नाहीत, असे ड्रेस असतील तर आम्हाला वापरण्यात येतात। तर त्यामुळे म्हणले लुक दाखवूया तुम्हाला। जरी काठाची ही साडी होती तर साडी खूप सुंदर दिसते। पिंक आणि पर्पल असा बॉर्डर आहे आणि सिंपल असा राऊंड गळा पंचकोनी मागून राऊंड ठेवलेला आहे आणि इथपर्यंत हाताचा शिवलेला आहे। आणि ह्याला खाली डबल काट वापरले आणि खालच्या पॅन्टीलाही डबल काट वापरले। तर मी जवळून तुम्हाला ड्रेस दाखवते। खूप सुंदर लुक दिसतोय साड्यांचा, असं आपणाला शिवतो असं वाटतच नाही। डिझायनर जे ड्रेस असतात ना तसा ह्याला लुक आलेला आहे। मागे असा गळा केलाय आणि ह्याला लटकन आहेत आणि मी इथे पिन लावलेले फिटिंगमुळे। आणि जवळून दाखवलं तर ही साडी मी दाखवली की नाही आठवत नाही मला। आणि हे बॉर्डर एवढीच होती ह्याची सिंगल, पण वरती लावलं की हाईट, वरचा बॉर्डर काढले की हाईट कमी पडतं आणि इथं बॉर्डर लावले की हे डबल डिझाईन होतं। खूप सुंदर दिसतंय। हाताला हे जेवढी काट आहे तो तेवढाच काट ठेवला आणि इकडे डबल काट वापरले। मागे सुद्धा हा काट तसाच वापरण्यात आलेला आहे, हे बघा। आणि खाली जो आहे ह्या पॅन्टीला आपला जो लेडीज पॅन्ट आहे ना तसं शिवलेलं आहे। इकडे शिलाई दिसेल तुम्हाला आणि हे खाली डबल काट वापरलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय। लुक वाईज हे खूप सुंदर असा ह्याचा गेटअप आलाय। पाहिल्यानंतर पार्टीवेअर ड्रेस वाटतो। तुम्हाला वन पीसचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही असे ड्रेसेस शिवून घेऊ शकता। ह्याच्यामध्ये एका साडीमध्ये काय काय शिवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी। हे झालं, त्याच्यावरती एक पदराचं जॅकेट शिवलेलं आहे कारण साडी पूर्ण वापरण्यात आली, वापरायची होती। तर हा जॅकेटचं लुक पहा, खूप सुंदर असा हा जॅकेट दिसतोय। हे पहा, असं ह्या डमीला मी असंच तुम्हाला दाखवते, पण आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हा कसा दिसतोय। ॲक्च्युली जॅकेटला जास्त करून स्लीव नसतात असं, पण हा स्लीववाला जॅकेट पण खूप सुंदर दिसत आहे। हे बघा, हा पॅटर्न तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा जॅकेट मी तुम्हाला हँगरला घालून दाखवते। हा तुम्ही पाहू शकता, इथं बटन लावणार आहे, मॅचिंग बटन नाही आहे। तुम्हाला माहिती आहे बटन लावायच्या आधी मी शूट घेते, कारण बटन लावायला मावशीकडे देते आणि लगेच ती घडी करून ज्यांचं आहे त्यांना हे देतो, म्हणजे पार्सल पाठवतो। ह्याचं काट आहे, हाताला हा काट वापरलेला आहे आणि मागे असा हा पदराचा बसलाय। खूप सुंदर जॅकेट दिसतो। स्लीवलेस सोडून असं तुम्ही पॉल स्लीवचं पण तुम्ही विचार करू शकता। खूप सुंदर गेटअप येते। इतके अप्रतिम डिझाईन येतात, फक्त आपलं डोकं चाललं पाहिजे। वेगवेगळे डिझाईन तुम्ही करू शकता ड्रेसेसमध्ये। ह्याच्यानंतर तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की अजून काय शिवलेलं आहे। म्हणजे तुम्ही पहा, एक साडीमध्ये किती ड्रेसेस आणि किती हे आहे आणि पैसे वसूल असे हे डिझाईन आहे। हे तुम्ही पाहू शकता। हे पहा, आता ह्याला एक दुसरा हँगर घेते। ह्याला बोट गळा केलेला आहे, स्लीवलेस केले, वरती हा डिझाईन वापरलेला आहे।
तर वरती डिझाईन झाल्यासारखं वाटतं आपणाला गळ्याच्या इथं, आणि खाली बॉर्डर आहे आणि ह्यालाच आहे. म्हणजे हा एक ड्रेस, हा दुसरा ड्रेस, हा तिसरा ड्रेस. तर तुम्ही कधीही साड्यांचं वन पीस शिवायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ड्रेसेस शिवून घेऊ शकता. खूप सुंदर गेटअप येतो, खूप छान वाटतं. एकच डोक्यात नका ठेवू की वन पीसच शिवायचं. वन पीस जास्त वापरण्यात येत नाही, सगळेजण घालत नाहीत. हे ऑफिस वेअर घालू शकता, ओढणी घेतलं तर तुम्ही कार्यक्रमात घालू शकता. जॅकेट आहे, याच्यावरती जॅकेट आहे, प्लेन तुम्ही लेगिन्स घालू शकता. आणि खालचा जो पॅन्ट आहे तो इतका सुंदर फिटिंगला बसतोय. कधीतरी मी वेअर केले की तुम्हाला त्याचा प्रॉपर असा लुक दाखवते आणि ऑलरेडी दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने अगर तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचे साड्यांचे ड्रेसेस शिवले तर खूप छान वाटतं. आणि तुम्ही जे काही पैसे टाकता याच्यामध्ये तर तुमचे पैसे वसूल होतात. आणि हे कॉटनचं फुल अस्तर खालपर्यंत वापरलेलं आहे, जॅकेटला वापरलेलं आहे, दोन्ही टॉपला वापरलेलं आहे, इवन पॅन्टला पण वापरलेलं. लुक वाईज खूप सुंदर दिसते. तर हे ड्रेसेस तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि कधीही तुम्ही ह्या ड्रेसेस शिवताना एक विचार करायचा की तुम्ही नेहमी काय घालता, कसं सूट होतंय ते पहा. आता ह्याच्यावरती हा जॅकेट घातला ना खूप सुंदर दिसेल, हे तुम्ही पाहू शकता. हे बघा किती असं डिझाईन करू शकतो आपण. थोडंसं माइंड चेंज केली की खूप हे होतात. साड्या असे आपल्या पडून असतात आणि वापरण्यात येत नाहीत. आता ही साडी खूप छान आहे, मी त्यांना विचारले पण बोलतात नाही ताई मला शिवायचंच आहे. साडी कधी तर येते पण ड्रेस खरंच वापरण्यात येतं पण खूप सुंदर दिसतात. अगर हे तुम्ही ड्रेस पूर्ण सेट घ्यायला गेला ह्या क्वालिटीचा, चांगल्या क्वालिटीचा असेल तर 5,000च्या खाली बसणार नाही, मी हे तुम्हाला सांगून देते. हे तिन्हीचे शिलाई, हे चारी पॅन्ट म्हणजे हे 2 टॉप 1 पॅन्ट आणि हे मिळून मी 1,500 घेते, फक्त 1,500 घेते. आणि ही साडी असेल 1,800 पर्यंत. तर तुम्ही बघू शकता तर 3,500 पर्यंत हे ड्रेसेस बसलेत. आणि तुमच्या मापाचं तुम्ही रेडीमेड मागवलं त्याला परत शिलाई करा, टक्स हे करा, फिटिंग इकडंच आहे. हे प्रॉपर आहे ना, हात फुल आहेत, जॅकेट आहे, हे आहे. अजून काय हवं, वन पीस ऐवजी असे तुम्ही ड्रेसेस डिझाईन करून घेऊ शकता. मी त्या हँगरला घालून दाखवल्यावर तो का व्यवस्थित गेटअप दिसत नव्हता. शेवटी मी डमीला घातले. पण डमीला आतमध्ये टी शर्ट किंवा आपण टॉप घालतो ते घातल्यानंतर सुद्धा तो गेटअप दिसतच नव्हता. मग फक्त जॅकेट दाखवत आहे मी तुम्हाला. पूर्ण तुम्ही ड्रेस पाहिलेला आहे, 2 टॉप पॅन्ट. आणि हे आता सेपरेट मी तुम्हाला जॅकेट आणि ह्याचं पॅन्टचं लुक दाखवते. पॅन्टचं लुक बघा किती सुंदर दिसतो. शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलेलंच आहे, प्रत्यक्षात तुम्ही बघा खूप गेटअप सुंदर दिसतो. असं नॉर्मली साडीचा खाली पॅन्ट शिवला, लेडीज पॅन्ट आहे हे, ह्याला पॅकेट ते करू शकता. पॅकेट केलेलं नाही आहे पण साईडला कट मी पूर्ण व्यवस्थित दाखवते. टी शर्ट आहे किंवा शॉर्ट क्रॉप टॉप आहे त्याच्यावरती सुद्धा हा तुम्ही जॅकेट वेअर केले की खूप सुंदर दिसतो. आणि टॉप जे शिवले त्याच्यावर तर खूप अप्रतिम असा दिसणार आहे. तर थोडासा पहिल्यांदा असा पफवाला माझ्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा दाखवते जॅकेट. जॅकेट म्हणजे आपल्या डोक्यात एकतर स्लीवलेस येते किंवा लॉंग येते. आता असे पफ स्लीवची खूप फॅशन आहे, तर त्यामुळे मी म्हणले चला तुम्हाला वेगळी डिझाईन आहे, बघायला सुद्धा छान वाटेल. जवळून दाखवते मी तुम्हाला. हे पहा इथे बटन आहे, हा असा कट आहे, हा असा क्रॉसमध्ये दिसतो. माझ्या येल्लो कलरचा एका तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिला असेल. आणि स्लीव बघा ह्याची खूप सुंदर आहे, पदराच्या ह्याच्यातून हे असं आहे. आणि बॅक बंदच असते जॅकेटचं, थोडासा गळा असतो. आणि ही अशी पदराची डिझाईन आहे, तर खूप सुंदर वाटतं. एका साडीतून तुम्ही जेव्हा असे वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेसेस शिवून घेता, म्हणजे आता हे एक पॅन्ट झाली, त्याचा टॉप, अजून एक हे, ते 2 ड्रेस जॅकेटवाला. आणि असंही शॉर्ट घालून तुम्ही मुलींसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा शिवलं तर खूप छान दिसते. जर पोटाचा घेर असेल, जसं माझा थोडासा आहे तसा असेल, तर तुम्ही इथपर्यंत टी शर्ट किंवा इथपर्यंत ह्याचा टॉप करून असं जॅकेट घालू शकता. वेगळं पॅटर्न आहे, दिसायला खूप सुंदर दिसतंय. जॅकेटचा लुक तर खूप सुंदर आला आहे. आणि पूर्ण अस्तर वापरलेलं आहे, स्लीवला वापरलेलं नाही. पदराच्या साईडची ही बॉर्डर इथे हा प्लेन भाग, इथं काटाला डिझाईन, हे समोरचं डिझाईन, हे इकडची बॉर्डर, त्यामुळे गेटअप हे शिवताना हे सगळं तू पाहत जा, म्हणजे त्याचा गेटअप खूप सुंदर आहे. आता मी तुम्हाला पॅन्ट दाखवते ह्या बाजूने. हे बघा ही अशी पूर्ण शिवलेली आहे. आणि इकडे साईडला कट आहे 2.5 इंचाचा, इथं तुम्ही बटन लावू शकता. आणि इकडून असं ह्याचा शेप खूप सुंदर आहे. फिटिंगला अप्रतिम असा हा पॅन्ट बसतो. आता इथे ठेवते पॅन्ट, मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा ह्याचा शेप पाहिला तर तुमच्या
हे असं आहे. आणि इथं हा जो इलॅस्टिक लावला आहे चांगल्या क्वालिटीचा इलॅस्टिक आहे, जो चांगल्या प्रकारे टिकतो. आणि इलॅस्टिकवरती पण असं ही टॉप शिलाई 2-3 ठिकाणी. आणि ह्या इथे कळीबिळी काही नसते, फिटिंगला खूप छान बसतं. हा कटिंग व्यवस्थित जमला पाहिजे. ह्या साईडला जॉईंट आहे, ह्या साईडला पण आहे. हे असं हे तुम्ही पाहिल्यानंतर ह्याचा शेप तुम्ही पाहू शकता. हे पहा, इतका सुंदर हा लेडीज पॅन्ट आहे आणि इतका सुंदर गेटअप येतो, खूप छान बसतं. जसं पेन्सिल पॅन्ट आहे तसंच ह्याचा फिटिंग एकदम छान बसतं. निमुळत असतं खाली थोडंसं आणि एकदम टाईट पण नसतं. जसं जेंट्सचं रेग्युलर पॅन्ट असते ना त्या प्रकार असतो, पण गेटअप खूप सुंदर येतो. आत्ता हे ड्रेसेस माझ्या मापाचे नाही आहेत, नाहीतर मी घालून व्यवस्थित दाखवणार होते. मैत्रिणीचंच आहे, पालघरला असते ती. तिने स्वतःही मी विचारलं, विचारलं म्हणते तिला डिझाईन करताना मी विचारलं होतं, तेव्हा सांगितले होते. आणि मी वेअर करून घालून दाखवलं तरी चाललं असतं, पण मला हा फिटिंग फक्त पॅन्ट येतं, टॉप येत नाही. मग काय करणार, टॉप फिटिंगचं आहे, ती बऱ्यापैकी बारीक आहे. आणि ह्याला बघा चांगल्या क्वालिटीचा कॉटनचा असा पूर्ण अस्तर वापरलेला आहे, म्हणजे कुठेही टोचणार नाही. तर तुम्हाला पूर्ण साडीमधल्या वेगळ्या लुकमध्ये 2 टॉप, 1 जॅकेट आणि पॅन्ट असा दाखवलेला आहे. आणि ह्याचे काठ इतके खाली लावलेले, इतका सुंदर गेटअप आहे याला, इतका सुंदर गेटअप आहे. तर हवं तर बटणं लावू शकता 3-4, पण हे असं सिंपल ठेवलं तरी खूप छान दिसतं. मी वन पीस शिवतो त्यापेक्षा काहीतरी थोडंसं वेगळं डिझाईन आणि खूप सुंदर दिसायला तर चांगलंच आहे. आणि पैसे वसूल असं मी बोलते, तुमचे ड्रेसेस झालेत, मला तर खूप आवडलेत. तुम्हाला हवं असेल, तुम्ही स्वतः शिवत असतील तर स्वतः शिवू शकता, किंवा तुम्ही माझ्याकडे कोरिअर करून पाठवलं तर तुम्हाला हवं त्या डिझाईनमध्ये तुम्हाला ड्रेसेस शिवून भेटतील. नाहीतर तुम्ही हे माझे व्हिडिओ स्क्रीनशॉट काढून तुमच्या टेलरांना दाखवून सुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकता. थोडंसं वेगळं पॅटर्न वन पीसपेक्षा साडीचं असं. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काय झालं, डम्मीला काय तर सांगायचं, थांबा काय सांगायचं, आमच्या डम्मीला काहीतरी बोलायचं. काय झालं, आधी पॅन्ट घाला, मला थंडी वाजते, थंडीमध्ये आम्हाला तुम्ही उघडेच ठेवता असं नाही रे बाळा. हां बोल, आता काय बोलायचं आहे बघा. मॅडमने किती सुंदर असा जॅकेट शिवला, त्यांना सांगितलं मी, दुसरं काय बोलायचं आहे तुला. तर तुमच्याकडे ज्या कपाटात साड्या आहेत ना, त्या साड्या काढा आणि मॅडमकडे पाठवा. मॅडम काहीतरी वेगळं असं डोकं लावून डिझायनर असं खूप, म्हणजे तुम्ही ड्रेस घातल्यानंतर काय सांगायचं, तुम्ही ड्रेस घातल्यानंतर हे सगळं जे आहे डमी बोलते मी, तिचं तुम्हाला दाखवते, कारण तिची भाषा तुम्हाला कळणार नाही. म्हणजे ती माझ्या कानात सांगते ते तुम्हाला सांगते. थांब तरी जरा, किती घाई गडबड करते. तर तिचं म्हणणं इतकंच आहे की ज्या कपाटात तुमच्या साड्या ठेवून खराब होतात, मग परत तुम्ही ड्रेसेसची ऑर्डर करता, तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न हवे असतात, मग तुम्ही तुमच्या साड्या काढा आणि मॅडमकडे शिवायला पाठवा, असं तिचं म्हणणं आहे. ऐकलं भरपूर आपल्याकडे साड्या येतात कोरिअरने, खरंच सांगते, खूप छान रिप्लाय येतो. आणि इतकं वेगवेगळे डिझाईन करायला भेटते. आता हे जॅकेट मी असं जॅकेट शिवलेलं, पण आत्ता नाही, म्हणजे यूट्यूबच्या आधी शिवलं होतं, कुठल्या तरी शाळेच्या प्रोग्रामसाठी मुलींना हवं होतं. पण हाय गेटअप खूप सुंदर बसतं. एका साडीतून शिवताना थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं, म्हणजे तंतोतंत तुम्हाला कटिंग करावं लागतं. म्हणजे 2 टाप, तेही माझ्याही मापाचे, फ्री साईजचे. आता त्याच्या शिलाई गेली म्हणून पॅन्ट आणि जॅकेट बसवणं खूप कठीण असतं. मी शिवते म्हणून दुसरे तुम्हाला ॲडजस्ट करून शिवून देतील असा विचार करू नका, कारण ह्याच्यासाठी कटिंग नॉर्मली साडीतून अगर कटिंग करताना ऑलरेडी वेळ लागतं, कारण ॲडजस्ट करून बसावं लागतं, उभा आडवा कपडा बघावा लागतो. आणि त्यात असे तंतोतंत बसवणं म्हणजे एक कटिंगला जिथं आम्ही 2 तास देतो तिथं 4 तास द्यावं लागतं. तर आणि मग मॅक्झिमम पैसे शिलाई कमी भेटते, तर काय एवढं वेळ घालवायचा असं सगळ्यांचं विचार असतं. पण मला असं ॲडजस्ट करून बसवलेलं आवडतं, कारण ते स्वतः तर हे करतील आणि एखादं डबल झालं तर बहिणीला कोणालाही गिफ्ट म्हणून देऊ शकतात, कारण चांगल्या साड्या असतात. आणि एवढासा राहिलेला तुकडा किंवा मी ॲडजस्ट न करता कट करून घेतला आणि तो राहिलेला कपडा विल्हेवाट काय लावणार, कारण कोणी घेऊन पण जात नाही, मग जागा साठवून ठेवते आणि कपडा नको वाटतो. मग त्याचं काहीतरी फ्रॉक बनवा, हे करा ते करा, तेवढं आता जमतच नाही. त्यामुळे मी जेवढं जमते तेवढं मी संपवून देते, असं माझं काम असतं. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.